नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, 25 डिसेंबर गेला, 26 डिसेंबर गेला, परंतु आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही। मी आपल्याला सांगितलं होतं की 25 तारखेपासून या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर जमा होईल। परंतु अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे बरेच जण विचारत आहेत की अजूनपर्यंत आमच्या खात्यात पैसा जमा झालेला नाही, तर याचं नेमकं खरं कारण काय? तर मित्रांनो, तुमच्यासारखंच मी सुद्धा कालपर्यंत पैसे जमा होतील याची वाट बघितली होती। अनेक जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे काम पाहणारे कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना विचारलं की पैसे अजूनपर्यंत का जमा झाले नाहीत। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की 23 तारखेला डीबीटी पोर्टलवर आपल्याला माहित आहे की मेसेज एक टाकण्यात आलेला होता की 23 आणि 24 डिसेंबर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहील, कारण पैसे वितरणाची प्रोसेसिंग या दरम्यान सुरू असणार आहे। त्यामुळे 2 दिवस पोर्टल बंद राहील। पोर्टल बंद होतं आणि दर महिन्याला अशा प्रकारे पोर्टल बंद असते आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज पण येतो की आपल्या खात्यावर आता पैसे जमा होतील। परंतु आता 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबरला सुद्धा आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे नेमकं डिसेंबरचा हप्ता जमा होताना नेमकं काय अडचण आलेली आहे या संदर्भात जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केले असता नेमकं प्राप्त परिस्थिती काय आहे ते जाणून घेतले असता। ती प्राप्त परिस्थिती काय आहे ते पुढे बघूया। त्याचबरोबर मित्रांनो, हेही बघणार आहोत की आपल्या खात्यावर आता पैसे कधी जमा होतील। तर मित्रांनो, अनेक जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सांगत आहेत की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील। बघा, 26 तारीख आहे, उद्या शनिवार रविवार पण आलेला आहे। त्यामुळे नेमका विश्वास कसा ठेवायचा तो मोठा प्रश्न आहे। म्हणजे काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की येत्या 2 दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होतील, परंतु शनिवार रविवार असल्यामुळे पैसे जमा होतील का, तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि संदिग्धता निर्माण झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी अशी बातमी आहे की शासनाचा डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी डीबीटी कडे जो काही निधी दिलेला होता तो निधी अपुरा पडलेला आहे। बघा, खरं नेमकं काय आहे काही कळायला मार्ग नाही। म्हणजे जो निधी आहे शासनाने दिलेला डीबीटी कडे डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी, तर तो अपुरा पडलेला आहे। म्हणजे आपल्याला अनेक लाभार्थी असे आहेत की दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान माहित आहे की डिसेंबरच्या हप्त्या दरम्यान ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे, मात्र अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो 1500 रुपये मिळालेला होता। म्हणून नोव्हेंबरमध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपले UDID कार्ड आणि आधार नंबर हे अपडेट करून घेतलेले आहे। त्यामुळे त्यांची पण भर पडलेली आहे आणि सोबत डिसेंबरचा हप्ता, त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नव्हता। त्यामुळे या संपूर्ण प्रोसेससाठी खूप मोठा निधी लागणार होता आणि शासनाने जो काही निधी सध्या पुरवलेला आहे तो निधी अपुरा पडलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता मित्रांनो, नेमका निधी कोणाकोणाला द्यायचा आहे तर तो मोठा प्रश्न आलेला असल्यामुळे आपल्या खात्यावर सध्या तरी हे पैसे जमा झालेले नाहीत। परंतु अधिकाऱ्याकडून हे सुद्धा सांगण्यात येत आहे की येत्या 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थ्याच्या खात्यावर हे पैसे जमा होऊन जातील। म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत संपूर्ण लाभार्थ्याच्या खात्यावर हे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, आता नेमकं 31 तारखेपर्यंत जी काही माहिती मिळालेली आहे, साधारणतः काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की येत्या 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील, तर काही कर्मचारी व अधिकारी म्हणतात की 31 डिसेंबर पर्यंत लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होतील। तर अशा प्रकारची सध्या तरी अपडेट माहिती आपल्यापर्यंत डिसेंबरच्या हप्त्याची आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, होऊ शकते की मिळाले तर पैसे या 2 दिवसात मिळू शकतात किंवा 31 तारखेपर्यंत हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका। पैसे जमा झाले तर येत्या 2 दिवसात पैसे जमा होऊ शकतात किंवा 31 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील। मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।